अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे। अगदी थोडे दिवस राहिलेले आहेत। तर नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो। त्या अगोदर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती पाहिजे। बरेच जणांना आपली कुलदेवी माहिती नाहीये। मग कोणत्या देवीची सेवा करावी ते कळत नाहीये आणि असं विचार करून किंवा याच्यातच आपले दिवस जातात आणि मग आपली सेवा आपल्या देवीची होत नाही आणि मग घरामध्ये अनेक अडीअडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं। तर बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण 4 पीठं आहेत। एक तुळजापूरची देवी आहे, त्याच्यानंतर एक महालक्ष्मी देवी आहे, त्याच्यानंतर एक रेणुका माता आहे आणि एक सप्तशृंगी देवी आहे। हे एकूण 4 पीठं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ह्या 4 पीठापैकी तुमची कोणतीही एक कुलदेवी तुमची असू शकते। तर आपली कुलदेवी कशी ओळखायची त्याचीच माहिती बघणार आहोत। त्याची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आपल्या घरामध्ये जर कुलदेवीचा आशीर्वाद नसेल, आपल्या घरामध्ये कुलदेवीचा कुलाचार होत नसेल, वेळेवर तिचा मान सन्मान होत नसेल, तिची सेवा होत नसेल, तर अनेक घरामध्ये अडीअडचणी आपल्याला येत असतात। म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये मुलाबाळांचे लग्न होत नाहीत, मुलं लग्नाला आलेले असतात, लग्न म्हणजे जमलेले बरेचसे लग्न मोडतात, अशा समस्या आपल्यासोबत घडत असतात। त्याच्यानंतर संतती प्राप्त होत नाही, घरामध्ये विनाकारण चिडचिड भांडणं होतात। त्याच्यानंतर एखादं कार्य काढलं किंवा एखादं काम काढलं त्याच्यात विघ्न येतात, मुलं बाळ आपले म्हणजे वाईट व्यसनाला लागतात, त्यांना वाईट संगत लागते। त्याच्यानंतर नवरा बायकोची भांडणं होतात किंवा भावाभावाची भांडणं होतात, आईवडिलांचे, त्याच्यानंतर घरात सुनांचे सासूचे भांडणं होतात। म्हणजे असे किरकिर घरामध्ये सुरूच असते। घरामध्ये आर्थिक संकट येतं, कर्ज होतं आपल्यावर, म्हणजे आपल्या समोर इतका गोंधळ होतो ना की आपण त्याच्यामध्ये इतकं वेरखळून जातो की आपल्याला काय करावं आणि काय करू नये काही सुचत नाही। तर अशा वेळेस काय करायचं आहे, तुम्हाला तुमची कुलदेवी जाणून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही खूप अशा दुसऱ्या इतर सेवा केल्या, घरामध्ये हवन केलं, पारायण केले, स्वामींची सेवा केली, तर तरी तुम्हाला काहीच त्यानं होणार नाही। कारण आपल्याला स्वामींकडे जायच्या अगोदर आपल्या पितरांची किंवा आपल्या कुलदेवीची किंवा आपल्या कुलदैवताची आपल्याला सेवा, त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी घेऊन आपण स्वामींकडे गेलो तर आपल्याला स्वामी भरभरून आशीर्वाद देत असतात, आपली ती इच्छा लवकर पूर्ण करत असतात। तर बघा, कुलदेवी कशी ओळखायची। कुलदेवी आणि कुलदैवत हे दोघं, म्हणजे कुलदेवी म्हणजे आपली आई असते आणि कुलदैवत म्हणजे आपले वडील। तर कुलदैवत म्हणजे सहसा 99% लोकांचे कुलदैवत हे जेजुरीचे खंडोबाच आहेत। पण कुलदेवी आपली कोणती आहे, तर बघा 4 मुख्य पीठ आहेत। म्हणजे एक बघा, आपली देवी कशी ओळखायची, तर श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी। म्हणजे श्री महाकाली म्हटलं की आपले माहूरची देवी, त्याच्यानंतर महालक्ष्मी कोल्हापूरची लक्ष्मी देवी, त्याच्यानंतर महासरस्वती म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी देवी, त्याच्यानंतर राजराजेश्वरी म्हटलं की आपली गडावरली सप्तशृंगी देवी। तर ह्या 4 मुख्य देव्या आहेत आणि याच्यातली एक देवी आपली आहे। तर घरातली कुलस्त्रीने ही सेवा करायची किंवा हा उपाय करायचा आपली देवी जाणून घेण्यासाठी। तर तुम्ही सर्वप्रथम तुम्ही तुमच्या अगोदर पूर्वज जे असतात ते पूर्वजांना तुम्ही विचारू शकता, पण त्यांना पण माहिती जर नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता। तर बरेच जण काय करतात की आपल्या आसपास जी देवी असते, म्हणजे आता गावाकडे जर बघायला गेलं तर ग्रामदैवत असते, बऱ्याचशा गावाकडे ग्रामदैवत असते आणि मग ती आपली कुलदेवी आहे असं ते समजतात आणि मग तिच्याच कुलाचार करतात, तिचाच मान सन्मान करतात किंवा तिची सेवा करत असतात। पण तुम्ही बघा, आता असं होतं की आपण आई सोडून मावशीची सेवा करतो। मी असं सांगत नाही की त्या देवीची सेवा करू नका, त्या देवीची सुद्धा सेवा करा, कारण आपली ग्रामदैवत आहे, आपल्या गावाचं संरक्षण करत असते, आपलं ती संरक्षण करत असते। पण आपण योग्य वेळी योग्य पद्धतीने आपल्या आईचा मान सन्मान केला, आपल्या आईची वेळेवर आठवण काढली, तर बघा आईची पण कुठे ना कुठे आपल्या मुलांच्या प्रती तिची इच्छा असते किंवा तिच्या काहीतरी अपेक्षा असतात की माझ्या मुलीने हे केलं पाहिजे, माझ्या मुलाने माझ्यासाठी हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे आणि आईची जास्त ओढ असते आपल्या मुलांकडे। मग तुमच्या पण कुलदेवीची कुठे ना कुठे तुमच्याकडून अपेक्षा असेल की माझ्याकडे त्यांनी यावं,
माझ्या दर्शन घ्यावं, माझा मान सन्मान करावा, माझा भरभरून आशीर्वाद त्यांनी घेऊन जावा, त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांना भरभरून आशीर्वाद मी देईल. म्हणजे आपल्यासाठी ती तत्पर उभाच असते, फक्त आपले जाण्याची ती वाट बघत असते ती, की माझे मुलं माझे लेकरं माझ्याकडे कधी येतील म्हणून. पण आपण काय होतो की तिला विसरून जातो, आपण तिच्याकडे जातच नाही. मग तिला राग येणार नाही का, तर तिला राग येतो आणि मग घरामध्ये ती अडीअडचणी निर्माण करते आणि तेव्हा कुठे ना कुठे आपल्याला मग तिची आठवण येते. तर कुलदेवी कशी ओळखायची, तर बघा, कुलस्त्रीने काय करायचं आहे, 11 मंगळवार उपवास करायचा आहे. 11 मंगळवार म्हणजे देवीचा वार असतो मंगळवार, आपल्या कुलदेवीचा. 11 मंगळवार उपवास करायचा. तिचा कुलाचार म्हणजे जी तुमची देवी आहे ती, एक सुपारी घ्यायची, तिला रोज तिची सेवा करायची, आपली कुलदेवी समजून तिची सुसेवा करायची. म्हणजे तिला रोज हळदी कुंकू, अक्षता, फूल, धूप, दीप दाखवायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, प्रत्येक मंगळवारी ह्या मंत्राचा एक माळ जप करायचा. कारण हा जप जो आहे ना, तो तुमच्या कुलदेवीपर्यंत जातोच, तुमची कुलदेवी कोणती का असेना. त्याच्यानंतर दुर्गा सप्तशीचा पाठ प्रत्येक मंगळवारी वाचायचा, जेणेकरून ती पण सेवा तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचते. हे 2 कामं झाले. मंगळवारचा उपवास करायचा. उपवास कसा करायचा, एकादशी सारखा उपवास करायचा. म्हणजेच काय, तर संध्याकाळी पण उपवास सोडायचा नाहीये, दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा. हा झाला. त्याच्यानंतर मंगळवारी जो उपवास तुम्ही केलेला आहे, जेव्हा तुम्ही संध्याकाळी झोपता त्यावेळेस तुमच्या देवघरापाशी तुम्हाला झोपायचं आहे. कारण देवघरापाशी आपले पूर्ण देवघरामध्ये देव असतात, आपले कुलाचार, कुलदेवी, कुलदैवत म्हणजे जे काही आपण ठेवलेले असतात ते. आता तुम्हाला तुमची कुलदेवीच माहिती नाही तर तुमच्या देवघरात कुलदेवीचं स्थान आहे की नाही हे पण माहिती नाहीये, पण तुम्ही तुमच्या देवघरापाशी झोपायचं. तुम्ही जी सुपारी जी पूजा करता ती पण देवघरातच राहू द्यायची. जोपर्यंत तुमचे मंगळवार पूर्ण होत नाही, कुलदेवीचं स्वरूप म्हणून, कुलदेवी म्हणून ती सुपारीची पूजा करत राहायचं. आणि देवघरापाशी प्रत्येक मंगळवारी तुम्हाला झोपायचं आहे. तर संध्याकाळी देवघरापाशी देवघराकडे डोकं करून तुम्हाला झोपायचं आहे. आणि याने काय होईल की तुम्हाला तुमची कुलदेवी तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला काहीतरी दृष्टांत देईल. म्हणजे तुम्हाला फक्त ते समजून घ्यायचं आहे. तर काय होईल, तर बघा, तुम्हाला असे 4 मी दृष्टांत सांगते, जेणेकरून तुम्हाला तुमची कुलदेवी ओळखल्या येईल किंवा ओळखल्या जाईल तुम्हाला ती. तर बघा, तुम्हाला खूप अशा साऱ्या पायऱ्या दिसायला लागल्या, म्हणजे खोल दरीत पायऱ्या, नुसत्या स्वप्नामध्ये पायऱ्या दिसत आहेत. त्याच्यानंतर 4 हात दिसत आहेत. तर असं समजून जायचं की तुमची कुलदेवी तुळजापूरची देवी आहे. तुळजाभवानी माता तुमची कुलदेवी आहे आणि तिने तुम्हाला तो दृष्टांत दिलेला आहे. आणि हा जर उपाय किंवा हे मंगळवार करून तुम्ही जर हा उपाय केला तर 100% खात्री तुम्हाला तुमची कुलदेवी दृष्टांत देतेच. तर पायऱ्या, अशा खूप साऱ्या पायऱ्या दिसायला लागल्या की समजून जायचं आपली कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खूप असे डोंगर दिसायला, म्हणजे उंच डोंगर दिसतोय. त्याच्यानंतर नुसतं तुम्हाला तिचं डोकंच दिसतंय. तर असं समजून जायचं की आपली देवी माहूरची रेणुका माता आहे. त्याच्यानंतर असे स्वप्नामध्ये नुसते खांब दिसत आहेत, नुसते खांबच काम दिसत आहेत. म्हणजे आपल्याला मोजता सुद्धा येत नाही, मोजल्या सुद्धा जात नाही, इतके खांब तुम्हाला दिसत आहेत. तर असं समजायचं की आपली कुलदेवी महालक्ष्मी माता आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक अशी म्हणजे पुरुषांच्या आकाराची किंवा 18 भुजा असलेली जर तुम्हाला दिसत असेल तर ती समजून जायचं की आपली गडावरली सप्तशृंगी माता आहे. तर असे 4 दृष्टांत तुम्हाला जर स्वप्नामध्ये तुम्हाला तुमचा जे काही उपवास असते वेळेस तुम्हाला जर दिसले तर तुमची कुलदेवी ह्या 4 पैकी कोणती तरी एक आहे. आणि तुम्हाला दृष्टांत झाला की लगेच त्या देवीचा टाक आणायचा, ते देवीची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची. लगेच त्या देवीचा जो काही टाक आहे तो घेऊन आपल्या सहकुटुंबाला घेऊन आपण आपल्या कुलदेवीच्या मुख्य स्थळी जाऊन, म्हणजे तिथे जाऊन तिचा 11 अलंकार, पूर्ण वर्णाचा नैवेद्य त्या देवीला हे अर्पण करून, तिचा मान सन्मान करून पूर्ण सहकुटुंबाने त्या देवीचा भरभरून आशीर्वाद घ्यायचा. आणि मग बघा तुमची गाडी कशी सन्नाट पळते, ते कोणतेच घरामध्ये संकट दुःख येणारच नाहीत. मग महाराज सुद्धा आशीर्वाद द्यायला तुम्हाला मोकळे होऊन जातात. तर बघा, इतका कुलदेवीचा आपल्या प्रभाव आपल्यावर असतो, इतका कुलदेवीचा मान असतो. त्याच्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद असणं आपल्या पाठीशी खूप जास्त महत्त्वाचं आहे.
तर आता नवरात्र सुरू होणार आहे. अर्थात नवरात्रामध्ये काय होतं की आपल्याला मुख्य स्थळी जाऊन दर्शन वगैरे करणं शक्य नाही. खूप जास्त गर्दी असते, आपल्यासोबत लहान मुलं वगैरे पण असतात. तर तुम्ही नवरात्र झाल्यावर जाऊ शकता. असं नाही की कुलदेवी म्हणत नाही की नवरात्रच्या, तुम्ही कधीही जाऊ शकता. 12 महिन्यातून, म्हणजे 12 महिन्यातून एकदा आपण आपल्या कुलदेवीला गेलंच पाहिजे. त्याच्यानंतरचा मान सन्मान झालाच पाहिजे. तिला पूर्ण वर्णाचा नैवेद्य आपल्याकडून गेलाच पाहिजे. त्याच्यानंतर जर नाही जाणं झालं तर आपल्या आसपास कुठे ना कुठे आपल्या कुलदेवीचं स्थान असतंच. तिथे जाऊन पण तुम्ही कुलदेवीचा मान सन्मान करू शकता. तर आय होप तुम्हाला कळालं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.